हॅलो फ्रेंड्स, आमचं मेकअपचं सेशन चालू आहे आणि आज होतं बेबी शॉवरचा लुक. जे रिअल क्लायंटवर म्हणजे तिला खरंच बेबी शॉवरचं शूट करायचं होतं. तिचा खरंच प्रोग्राम होता आणि ती पण माझी स्टुडंटच आहे सपना. तर तिच्यावर आम्ही लुक करणार होतो. म्हणजे जेव्हा खरंच प्रेग्नंट असलेल्या क्लायंटवर आपण स्टुडंटला लुक दाखवतो तर त्यांना ती प्रत्येक गोष्ट लक्षात येते त्यांच्या, की साडी कशी वेअर करायची आहे, हेअरस्टाईल कशी पाहिजे, मेकअप किती केला पाहिजे, की जास्त खूप हेवी वगैरे काही करायचं नाही आहे, किंवा ती बसण्याची त्यांची पोझिशन काय असली पाहिजे, आपण त्यांची किती काळजी घेऊन हा मेकअप केला पाहिजे. तर हे पण स्टुडंटला पाहायला मिळालं काल. आणि खरंच म्हणजे मेकअप तर इतका जास्त सुंदर झाला होता. तुम्ही बघालच नंतर. एकदम न्यूड सटलवाला लुक मी तिला देणार होते, कारण की ते बघताना छान पण वाटलं पाहिजे. आणि ती तर माझ्या मनावरच करणार होती, तिचा काही विषय नव्हता. पण एकदम छान असा न्यूडचा आय मेकअप केला होता मी तिच्यावर, जो की तिच्या साडीला पण सूट करेल आणि तिच्या लुकलाही ते सूट करेल असं. आणि मध्येच थोडा मुली बोर झाल्या की मी थोडंसं मध्ये त्यांना एंटरटेन करत असते. माझी मस्ती चालू असते मध्ये मध्ये. मी टेक्निक पण खूप जास्त सुंदर शिकवते त्यांना आणि मी कधी माझ्या स्टुडंटला बोरही होऊ देत नाही. त्यांनी मी हॅपी राहायला पाहिजे. हॅपी राहून जेवढं छान आपण शिकू शकतो तर तेवढं स्ट्रिक्टली वातावरणामध्ये आपण त्यांना शिकू नाही शकत छान, आणि त्याही शिकू नाही शकत. मेकअप बघा किती जास्त सुंदर झाला आहे. एकदम सटलसा न्यूडसा असा मेकअप झाला. सटल सोबर मेकअप एकदम सुंदर. मध्ये लाईट गेली होती तरी पण आमचं काम मात्र चालूच होतं. लाईट नसतानाही मेकअप किती जास्त सुंदर दिसतोय. वाव, खरंच खूप जास्त सुंदर. आणि तिला हे मेकअप खूप आवडला, खूप जास्त हॅपी झाली ती. नंतर हेअरस्टाईल जी की नंतर आम्ही तिचा वन पीस तिला घालणार होतो, तर त्याच्यावरही गेली पाहिजे आणि ह्याच्यावरही म्हणजे साडीवरती पण गेली पाहिजे अशी आम्ही तिला हेअरस्टाईल करून दिली. ज्वेलरी पण खूप जास्त सुंदर दिसत होती. आणि लुक कसा झाला आहे ते पण तुम्ही सांगा. तिला तर खूप आवडला, स्टुडंटला पण खूप आवडला आणि मला तर आवडणारच, कारण की मी केला आहे तो मेकअप. पण खरंच खूप छान टेक्निकने मेकअप केला की खूप सुंदर होतात. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.